कमी झाला होता, त्यामुळे आपल्या घरातला पाणी गेला होता. मी बोलली की आपला पियाचा पाणी संपलेला आहे. मग बाटली खाली करून लगेच रिक्षामध्ये बॉटल ठेवली आणि गेलो पाणी आणण्यासाठी. 3 ते 4 बाटले घेऊन झाल्यानंतर टाइमपास करण्यासाठी मयूरला पण घेतलं. गिरीजला आलो नलावरती, पटापट सर्व बाटले वगैरे भरून घेतले. त्यानंतर गेलो मंचुरियन खाण्यासाठी. ते खाऊन झाल्यानंतर लगेच घरी गेलो. आणि हो गाइस, आपले इंस्टाग्रामवर 2000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. त्यासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद. घरी आलो, सर्वात पहिला मयूरला पाठवलं घरी आणि बोललो की स्टडी करायला बस. मग मी पण खुर्ची घेऊन इथे बसला होता, कारण आपण रिक्षावर तर गेले नाही 2 दिवस, कारण रस्त्यावर खूप सारा पाणी जमला होता. मग रिक्षा कुठे चालू, बसलच होतो तेवढ्यात आला पाणी. मग सर्व घरातले डबे आणले आणि बहिणीला दिले. भरून झालेले डबे सर्व पटापट घरामध्ये नेऊन ठेवले. नंतर मग गेलो मयूरच्या घरी, कारण तो मला घ्यायला बोलत होता. त्याला बोलला की स्टडी झाल्यानंतर मी तुला कार्टून लावून देईन टॅब मध्ये, तर तो मला बोलत होता. घरी आलो आणि त्याला सर्वात पहिला दिला कार्टून लावून, आणि मी आपल्या हॉलमध्ये पाण्यामुळे जो कचरा आला होता तो लागलो साफ करण्यासाठी. सकाळी मी यासाठी साफ नाही केला की परत पाऊस पडला असतं तर परत घरामध्ये पाणी आलं असतं, त्यामुळे आता संध्याकाळी लागलो साफ करण्यासाठी. खराट्याने सर्व कचरा काढून घेतला. त्यानंतर मला आधी वगैरे पुसून घेतली. आजच्या या ब्लॉग मध्ये एवढं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी फॉलो नक्की करा.